तुम्हाला काही बोलायचं आहे का? टेन्शन आहे का कसलं? नाही नाही अगं मी असं जनरल बोलतोय. बाबा काय झालंय? तुम्ही ठीक आहात ना नक्की? हो हो ठीक आहे. बरं मला सांगा, आई मला म्हणाली तुम्ही तातडीने माझ्याकडे यायला निघाला होतात. कशासाठी येत होतात? ते मी विसरलो. डोक्याला मार लागलाय ना, त्यामुळं विसरलो असं. एवढा काही स्ट्रेस घेऊ नका आता. आठवलं की सांगा. आता लक्षात येत नाहीये ना, मग एवढं महत्वाचं नसेल. तुम्हाला माहितीये, काल राजवाडेंनी मला खूप मदत केली. मला तर तुमच्या काळजीने बाबा काहीच सुचत नव्हतं, पण ते माझ्याशी बोलले आणि त्यांनी एकदम शांत करून टाकलं मला. खरे नंदू, जावई बापू ना माझ्याशी पण खूप छान बोलले का. खरंच तू भाग्यवान आहेस बाळा. तुला अगदी छान नवरा मिळालाय. गुरुजी म्हणाले तेच खरं होतंय. खरं सांगू का नंदू, ते तुझ्या बरोबर आहेत म्हणजे मला तुझी चिंता करायचं काही कारणच नाही आहे. परत चिंता? काही नाही ग, मी तुझ्याशी हे जनरल बोलतोय. पण तू स्वतःची काळजी घे बरं का. स्वतःला जप तू. अगं रोजच्या रोज एवढी आव्हानं पेरत असतेस तू. परमेश्वर हे सगळं बघतोय. सगळं चांगलं होणार आहे. तुमचा दोघांचा संसार खूप खूप सुखी होणार आहे. हो बाबा. बरं मी निघू का आता? हो घरी कार्यक्रम आहे तर जायला हवं. हो नीट जा, काळजी घे. हो मी घेते. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि पटापट बरे व्हा. आता औषधं चुकवू नका. हो आणि डोकं शांत ठेवा. अंशू, मॉम नॉक करून येत जा ना यार मॉम. गप्रे काय? प्रायव्हसी असते मॉम. कम ऑन, कसली प्रायव्हसी? बरं हे डिझायनर कुर्ते आणलेत आणि शूज आहेत, बघून घे, चेक करून घे. एवढं कशाला? एवढं कशाला म्हणजे? अरे लग्न आहे तुझं, मी अजून मागवणार होते, पण म्हटलं आधी हे ट्राय करू देत, ह्याच्यातले सिलेक्ट करू देत. हे नाही झालं तर मग मागवू अजून. हा वाटेवा, मला बोर वाटतंय हे सगळं. अंशू, अरे फायनली लग्न होत आहे तुझं. हा मी तर किती एक्साइटेड आहे. तुला खुश राहायला काही प्रॉब्लेम आहे? अंशू बाबू प्लीज, हवं ते सिलेक्ट कर आणि पटकन रेडी हो आणि खाली ये. चल. ए उभी काय राहिलीयस? ठेव ते तिकडे, नीट मांडून ठेव. आणि हे कळतंय ना, तुझा पगार आहे ना त्याच्या 50 पट जास्त आहे त्याची किंमत. नीट ठेव. सॉरी मॅडम. अंशू, आणि ते शूज पण चेक कर. हा ट्राय करायला हेल्प कर त्याला. चल. मॉम व्हॉट मॉम? काम आहे तिचं, नोकर आहे ती आपली. ए तू बघत काय उभी राहिलीयस? चल. एक मिनिट, काही गरज नाहीये, माझं मी करतो मॉम. तुझा इथून. ओ माय गॉड, काय ऍटिट्यूड आहे या मुलीचा. काय नखरे आहेत. शे. एनिवेज, तू प्लीज रेडी हो. हां, आय एम व्हेरी एक्साइटेड. शू रेडी हो. हो होतो. गुरुजी, काही तयारी बाकी आहे का? काही करू? विधी की थाळी तयार करायची आहे. खायची पानं लागतील. हा एक मिनिट. स्वानंदी मॅडम, अरे कधी आलात घरी? मी हो आले, पण आपली भेटच नाही झाली. ते ऍक्च्युली काय? नाही जाऊ दे. अहो नाही, बोला ना, काय झालं? बाबा जरा मला टेन्शन मध्ये वाटले. तुमची काळजी वाटते त्यांना, असं काहीतरी म्हणत होते.
हो नाही मलाही असं वाटलं निघताना माझ्याशी पण असंच काहीतरी बोलत होते तर नाही, कदाचित जे घडलंय ना त्याचा धक्का बसला असेल त्यांना, पण येतील हळूहळू बाहेर. तसंच असू दे आणि मुळात तेवढंच असू दे बाबा. सुनबाई पानं देत आहे ना? अरे हो हे घ्या. अरे वा दादा, स्वानंदीला मदत करतोयस, किती छान. असे विधी तुझ्या लग्नात झालेच नाहीत ना? किती गडबड होती बाप रे. म्हणजे सगळ्यांना असं झालं होतं की कधीच हे लग्न उरकतंय बस. अर्पिता, अगं एखाद दुसरा विधी राहिला ना तर काही हरकत नाहीये, पण त्या दोघांचा संसार बघ कसा छान चाललाय. शिक जरा आपल्या दादाकडून काहीतरी आणि स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे आता. आजी, माझ्या संसारावर घसरायची गरज नाहीये. मी आपलं सहज बोलले. हो ना, मग आता सहज कामाला पण हातभार लाव की. पाहुणे यायचेत ना, म्हणजे खाणं पिणं सगळं तयार आहे की नाही जरा बघ ना जाऊन. येऊ का मी? या अनुष्का, गोड दिसतेस. थँक्यू. या बसा. माफ करा वंदिकाताई, म्हणजे आम्ही सगळ्याचीच घाई करतो, पण हिच्या आजीची तब्येत एवढी गंभीर आहे ना की त्यांच्या देखतच कार्य झालं तर बरं होईल. हो हरकत नाही, आम्ही समजू शकतो. तुम्ही काही काळजी करू नका, आपण सगळं छान करू. हं? थँक्यू. हे काय आमचे जावई बापू कुठे आहेत? अंशू ना तयार होतोय, येईलच इतक्यात. मला सांगते आजकालची मुलं मुलीच्या वर्तन वेळ घेतात तयार व्हायला. हो, हा बघा आलाच. बघा तुमच्या जावयाला अगदी 100 वर्ष आयुष्य आहे. आत्ताच आठवण काढली तुझी. गुरुजी, ते सुरू करूया ना विधी? यजमानस्य भाले तिलकं कुर्यात् स्वस्ति न इंद्रो